प्रीमियर लीग 2025 या लीग बद्दल ही 40+ साठी लीग आहे, त्याच्याबद्दल तुमचं एक मनोगत मांडणं खूप गरजेचं आहे. देतोच भाई थांब जाऊ. सर्वात पहिला तुमचा मी सर्वांचा आभार मानेन, कारण की सर्वात पहिलं तर मी तुमचा सर्वांचा आभार मानेन, कारण की मी पण एक 40+ वाला आहे आणि खरंच 40+चा जो खेळ तो आताही आठवतो आणि मजा येतो. कारण की बघून मी आज माझ्या दादा भोईर व रणधीर भोईर यांना सांगितलं का बाबा तुम्ही एक 40+साठी एक नवा काहीतरी असा आयडिया करा का त्याच्यामध्ये ती लोक मग खुश होतील आणि त्याच्यामध्ये मलाही स्वतःला खुशी वाटेल. कारण की 40+चा जो आनंद आहे तो आता बघायला भेटत नाही, कारण की प्रत्येक खिलाडीमध्ये त्यांचा मतभेद आहे. पण तो त्या टायमाचा 40+चा मतभेद नव्हता. त्या टायमाला 40+ फक्त खेळायचं आणि लढायचं आणि लोकांना गाव जिंकून दाखवायचं. आता तसा राहिला नाही. म्हणून आता सर्वांना माझं एक वाईट नका समजू, एक सर्वांना आव्हान आणि विनंती आहे का तुम्ही खेळा तर दाखवा. तुम्ही आपसमध्ये असं नका दाखवा तसा 40+चा जमाना होता आमचा, तसा तुम्ही जमाना जिवंत ठेवा. हे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे. आणि आणखी एक रिक्वेस्ट होती, तुम्ही 40+ साठी विनामूल्य स्पर्धा ठेवली, पण याच्यात तुम्हालाही खेळायला लागेल. जर तुम्ही खेळणार असाल तर आम्ही 40+ वाले संघ येणार आणि तुम्ही जर खेळणार मैदानात तुम्ही दिसले पाहिजे आणि तुमचा खेळही दिसला पाहिजे. काय म्हणाल? मी एकदा असं बोललो होतो, कारण खेळ हा सर्वांनाच आवडतो. तो भले म्हातारा माणूस असला तर तो जवान होऊन जातो खेळामध्ये. तर आज म्हणजे त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि मी खेळणार आणि मला पण सुद्धा शौक आहे. फक्त खेळता येत नाही पण खेळणार जरूर. धन्यवाद. हे होते प्रभुदास भोईर अण्णा. त्याचबरोबर देविदास भोईर यांचंही आपण स्वागत करूया. संतोष कातारा मॅच चालू तर देविदास भोईर या व्यक्तीचं वैशिष्ट्य सांगतो. एका हात थोडासा त्यांचा प्रॉब्लेम आहे, तर परंतु एका हातमध्ये सुभाष ठाकूर किती वेळा षटकार मारले आपल्या पडग्या विरुद्ध हे आपण कधी विसरणार नाही. तेवढ्या जिद्दीमध्ये त्या ताकदीने खेळायचं आणि किती वाद झाले तरी हा माणूस नेहमी तिथे प्रयत्न करतो की वाद न होऊ. असं एक चांगला होणारी खेळाडू म्हणजे देविदास भोईर. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच प्रीतम. पहिल्या चेंडूवरती संधी होती झेल घेण्याची, संधी दवडली आहे दीपकनं आणि मात्र जीवनदान मिळालं. पहिल्या चेंडूवरती फलंदाजी करणारा फलंदाज कोण? शंकुनाथ गडगेला. तर प्रथम क्रमांकातला षटकातला दुसऱ्या चेंडूनी